सकाळचे वाजले 9:30. मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाने आता विश्रांती घेतली. थोडंसं ऊन पडलंय, ऊन पाऊस आणि पाऊस येतो ना खूप मोठा येतो. सकाळी पण एक मोठी सर येऊन गेले. तिकडे बघा, तिकडे पूर्ण काले गेले. तर पाऊस तिकडनं धरलाय, आता इकडे येतोय हळूहळू. आलो तो फोन करायला. गावाकडे ना हा मोठ्या फोनचा काही उपयोग नाही, छोट्याच फोनचा उपयोग होतो. तर गावाकडे ना नेटवर्कसाठी हा छोटा फोन कामाचा आहे, मोठा फोन काय कामाचा नाही. करवंद अजून आहेत बघा. आता पावसाचं पाणी पडलंय, आतमध्ये किडे वगैरे असतात. पाऊस आला, मोठा आलाय पाऊस. छत्रीने आणले. एक करवंद खाल्लं ना आंबट. जातो पाण्याच्या टाकीची इथं. ही बघा पाण्याची टाकी. ह्याच्या खाली थांबतो. चवळीचं झाड बघा कुठं आलंय. ही पहिली जुनी टाकी होती पाण्याची, पूर्ण काळ्या दगडाची. हे बघा अजून करवंद ना कच्ची पण आहेत. हे खराब झाली करवंद. घरट गेलंय. हे बघा असं वाटतंय खारुताईच आहे. वरती भाजी वगैरे बघायला आलो, पण पिशवी ना आणली. बघू नंतर येईन, उद्या येतो नाहीतर संध्याकाळी बघू. भाजी झाली, बारगीची भाजी, आकुर बिकूर बघू काय काय भेटते ते. इकडे ही बघा, ही बारगीची भाजी आहे. आता नवीन ढेरे येते. ही बघ कवळी मस्तपैकी. इथे पण आहेत ना. या झाडापासून ना भिंगरी बनते. रात्री भरपूर पडला. कातर बघा पूर्ण बुलबुलीत झाला. काजू लावलेत नाही तर तुम्हाला दाखवतो कसं गेले. साईडनी दगडं लावल्यात. 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघू आता काजू होत आहेत की नाही. कातलात लावल्यात. कातलं बघा पूर्ण बुलबुलीत पाय. इकडे आमचा दुर्वा बघातला झालाय गाडी. तुलस पण मस्त झाली. इकडे तुळशी रुजल्यात.